रिकॉर्ड रखा जाता है और आगे यहाँ पे शुगर यहाँ पे शुगर दिखेगा, बीपी और शुगर यहाँ पे, और बीपी चेक करने के बाद शुगर का ये चीज़ वो डॉक्टर को जो है दूसरे डॉक्टर आपको देखेंगे, वो कितना शुगर, हाँ दूसरे डॉक्टर का उनका टाइम वो सब ट्रांजेक्शन करने का। मैडम दीपिका ये आने के बाद आप आगे ये करती हैं क्या? हाँ वो मतलब डॉक्टर से इसका लाभ मिलता है सबको। आपका स्पेशलिटी किस चीज़ में? जनरल प्रैक्टिशनर MBBS. Now actually like I can attend camps here. I'm having my own private practice. Great work. Private practice तो अलग है, but this is social work of social work type thing. वो भी एक अपनी जिंदगी का ये हिस्सा है। वही इतना मतलब सुकून मिलता है अपने आप को, मतलब इतना साल करते हुए हैं। अपने समाज के प्रति जवाबदारी रहती है, वो अपन अपने प्रोफेशन से ये जो है बाकी वो तो सब इंडिया और वही चलता रहता है। जो ऑर्गेनाइजर्स है उनका तो बहुत ही धन्यवाद करना है। इनके दादाजी जगत गुरु थे, तो इनके कौन है ना उसमें, हाँ वो हिसाब से वो ऑर्गेनाइज नहीं करेंगे तो ये तो उनका बिगिनिंग है, और इसके आगे तो बहुत बड़ा काम का संडे जो है मैंने हम लोगों को दिया है। कोई बात नहीं, मतलब संडे को क्या जिन लोग मतलब आ सकते हैं ऐसा संडे को लोग आ पाते हैं। विजन है कि एक इतने बड़े उसमें अगर एक कोई फायदा हो गया तो बहुत सक्सेस हो गया। शुगर चेक करती ही नहीं, इसीलिए सर बहुत अच्छा कॉम्बिनेशन है। तशीच बात झालं सर मैडम का मदर इन लॉ 90+ है, उसका तबीयत अच्छा नहीं है, फिर भी आ गई। इसलिए आए तो अपना रहता है टाइम निकल के आना। डॉक्टर साहब भी ऑल द वे आया। आप जैसे लोग हैं तो हमको नहीं हुआ। सर आपका स्पीच सुन के जाएंगे, आपका स्पीच सुन के जाएंगे। स्पीच के लिए मैं थोड़ा रुकता हूँ। बोला आप बात करने वाले just let me know. My driver will जगद्गुरु देवनायक आचार्य शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट यांच्याकडून जी आज हे केलेलं आहे मेडिकल चेकअपचा जो शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरासाठी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आहे। या ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्ये सर आणि त्रिपाठी साहेब सचिव यांचे मी आभार मानतो। आणि हे जगद्गुरु जे आहेत हे त्यांचे आजोबा आहेत आणि आजोबाच्या नावाने त्यांनी ट्रस्ट स्थापन केलेली आहे आणि त्या आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढं याचं हे जन आरोग्याचं काम किंवा जनतेसाठी सेवा करण्याचं काम ते करणार आहेत आणि यांचं काम मोठ्या प्रमाणात पुढे वाढणार आहे।
आणि त्याबद्दलही त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर इथे जे मी डॉक्टर बघतोय सगळे डॉक्टर्स अतिशय अनुभवी आणि सिनियर डॉक्टर्स आहेत आणि सगळ्या प्रकारचं ते मार्गदर्शन सुद्धा त्यांना करतायत. आणि खास म्हणजे तर कॅन्सर बाबत जे मार्गदर्शन आहे हे मी जवळपास कुठल्याही अशा कॅम्पमध्ये बघितलं नाही. हे पहिल्यांदा इथं बघतोय, कारण महिलांमध्ये बऱ्या मॅक्झिमम कॅन्सर डिटेक्ट होतोय आणि ते फार शेवटी लक्षात येतं. त्यामुळे सुरुवातीपासून जर त्यांना हे मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच ते चांगली बाब आहे. आणि या सोसायटीमध्ये जे ठेवलेलं आहे हे सोसायटी म्हणजे गावच आहे. जवळपास 2000 फ्लॅट असं आहेत ते मला कळालंय. आणि इथे जे अरेंज करणारे आहेत या पूर्ण याच्यामध्ये अरेंज करणारे जे बॅक स्टेजला आहेत, जे मग कोणी मजूर असतील किंवा जे कोणी असतील आणि म्हणजे चेअरमन आहे सोसायटीचे, या सगळ्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी हे अरेंज करण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि इथे राहणाऱ्या सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि घेत आहेत हे आपण बघतोय. आणि असंच उत्तरोत्तर लोकांनी जागृत व्हावं आणि या उद्देशाने त्यांनी एक कॅम्प घेतलेला आहे. कारण एक आपण जे बघतो एक सामान्य कुटुंब किंवा मिडल क्लास, हाय मिडल क्लास, आपण हे आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतो आणि साधारण आजार असेल तर आपण दवाखान्यात जात नाही, आपण आपल्या पद्धतीनेच उपचार करत असतो. आणि कधी कधी ते रोग साधा असेल तर बरा होतो, पण कधी कधी तो दबला जातो आणि परत त्याची पुढे जास्त मोठ्या प्रमाणात तो हे जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरामधून ते आपण डिक्टेट करू शकतो की नेमकं काय आहे आपल्या आरोग्यासाठी. हे निश्चित सगळ्यांनी लाभ घ्यावा. अभी तो आराम हो गया ना, तो अभी वो सब डिसकंटिन्यू सब अभी कुछ नहीं लेंगे और थोड़ा खाली गरारा करके रखिए. अभी ठंड के मौसम में गर्म पानी पीते रखिए, सर्दी होगी तो सही देना अभी इतना कर सकता हूँ. और इसमें से ये दवा जो होती है और इसमें उठने के लिए कोई और दवा मत यूज क्या हुआ. रोनक के साथ साथ आया मिस्टर मंगेश, आपको जो गोली दिया है वो नॉर्मल अल्बेंडाजोल टॅबलेट आले का? एक बघ ना, अल्बेंडाजोल टॅबलेट आले का? नाही, त्यांचे ह्याच्यात काही का? और कौन सा टैबलेट मैडम? अल्बेंडाजोल टैबलेट आया है, मेरे पास
मेरा पास भी नहीं है। अभी दी हे जिकडे दुखते ना तिकडे मालिश करा. जेवणाच्या अगोदर अर्धा तास अगोदर सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या नंतर सकाळी आणि संध्याकाळी 3 औषधं. तुमचे नाव काय चलो मेरे भाई सबको आगे करो।